गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आज काय? आज थालीपीठ. वाह, थालीपीठ करतो. थालीपीठ. कांदा, हळद, मीठ, मसालो घातले, ओले कोथिंबीर घातले, आला लसूणची पेस्ट. आता थालीपीठ साठी पीठ. हे बघ थालीपीठ. आता चाळतो. वास येऊ लागलो. आज का मग बसेल तयार केलेलं पीठ. आई ह्याचा काय करतो? हे बावतोय जरा पाना फाटत म्हणून. अच्छा. आता केळीची पान घेतो आणि याच्या पोळपाटावर ठेवतो असं ठेवतो आणि थोडं तूप लावूया. तूप लावते कशा बाबा तेलकट नको म्हणून तेलात लावतात. केळीचं पान किती घेतात? थापटुचीसाठी. हे नुसतं पोळपाटावर ठेवलं तर चिकटतं ना, उठून येणं ना. ह्याचे रेडीमेड पेट ना, त्याच्यामुळे ती सगळं काय घालू नको आपण जास्त. फक्त कांदा आणि एवढं टाकायचं. तूप पण बरं लागतं छान मस्त पैकी. तिकडे तुमच्याकडे करत करतो. ते कसे करतात? कसल्या पिठाचे करतात? अशीच करतात. इकडे कसं करतात ते थालीपीठ. बाबांका खूप आवडतं थालीपीठ. कधीतरी संध्याकाळची 6:30 वाजता चहा पितो ना, तेव्हा सुद्धा कधीतरी थालीपीठ करून. खूप दिवस नाही खाल्लं असं बोलतात बाबा. माझ्यासाठी काय करतं? हो. माझ्यासाठी काय करतं? तुका काय आवडतं तर करते ना. आज नाही हरकत नाही. तुका काय आवडतं आधी सांग. मग काय आवडतं तुका माहिती नाही. 26 वर्ष माझ्या बरोबर असतेस. बरोबर. पावाची भाजी आवडतं, सगळं आवडतं. शिरा, पुरणपोळी, भाकरी, चपाती सगळं आवडतं. माझ्या मलाची कटकट नाही, काही सगळं चालतं. या बाबा नको असं काय ना. तरी कधीतरी असतं ह्या नको नका नका. ह्या नाश्त्याच्या बाबतीत, जेवणाच्या बाबतीत नाही. जेवणाच्या बाबतीत आपला जेवणाच्या बाबतीत पण असं तर सगळं आमटी आवडणार ना सगळ्याची. आमटी ना आपला आणि काहीतरी बटाट्याची कापा. भाजी सगळी भाजी नको, जास्त आवड बटाट्याची कापा. तुमच्याकडे कधी येईल मी तर काय दे त्याला जेवण. तुमका प्रश्न पडलो तर बटाट्याची कापा देव. बटाट्याची कापा देव. डाळीची आमटी. तिकडे लाव आधी. हात तिकडे लावल्या का हाता घेता? मग ताच सांगते ना मी. आता हात फिरवते. ठेव माणूस तो. काय करतो हे बघ. थांब मी करते. भाजीतून मोठे कर आधी असं कर. मी करून दाखवतो. तो काय हो बघ. तो बाहेर जाता आतमध्ये. बरोबर ना? आपलं हात लावकच होय ना. कसं कर. गोल झाली गोल जात झाली. हा तूप त्याच्यावर. नंतर त्यावर तूप नको. वाव. बनवले. तूप लाव त्याच्यात. तूप घालू भाजून मा. असं नाही रे. हे बघ इकडूनच आधी कढईसूनच आधी या करून. हे बघ कढईसून आधी येऊ हे असं मध्ये काय करता का म्हणे. मध्येसून असं घेतलं काय झालं. जिसको थोड़ा हम क्लियर करेंगे. अभी पहले तो हमने बेस बना लिया है. अभी थपटने के बाद हम उसको धूप लगा के ऐसा थोड़ा मॉइस्ट करेंगे और उसके बाद हम उसको बीच में थोड़ा सा धूप लगाएंगे. अभी हम अंदर जाने के लिए रेडी है. इकडे तूप घालूया का नको मा. इकडे ठेव. नंतर घाल हाताक लागत तुका. माझ्या हाताक लागतं.
अरे ह्याची टाकत नाही. आणि त्या बाजून काढ, या बाजू सुटल. या या तो उठणं नाही ना, हमारे दुसऱ्या ये बाजून थाली काढ. पीठ हो गया है रेडी. तो हम थोड़ा अंदर से टूप डाल रहे हैं, घी डाल रहे हैं. घी डाल के हम उसको मस्त बनाएंगे. हार्ट शेप. थालीपीठ एकदम मस्त झालेला होता. तुम्ही एका चटणीसोबत किंवा चहासोबत पण खात होतात. काही लोक सॉससोबत पण खातात. केचप. थालीपीठ कसा वाटला तुम्ही घरापर्यंत तुमची रेसिपी करा. तुमका पीठ होय असं ह्या तर घराकडे आमचं दुकान असा मधुकर सामंत झाराप जांभळीकडे 0.च्या आधी लेफ्ट साईडला, सावंतवाडी जाताना लेफ्ट साईडला, कुडाळ जाताना राईट साईडला. त्याच्याकडे पीठ घ्या. संगीता वहिनी असतील तिथे, ती पीठ देतील तुमका आणि थालीपीठ बनवा. कसं झालं तर मला कमेंटमध्ये नंतर सांगा, मग मला DM करा. चला तर मग बाय बाय. भेटूया नवीन रेसिपीजमध्ये दुसऱ्या कुठला तरी. टाटा.